हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. गौरी मेंगळे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप स्वागत. आजची माझी खूप मोठी जोरात फजिती झाली आणि काय ते बघायचं असेल तर शेवटपर्यंत ब्लॉग नक्कीच बघा. मस्त असं सकाळचं वातावरण होतं, छान अशा खिडक्या ओपन करून दिल्या आणि पिल्लांची स्कूल स्टार्टच झाली. हे तुम्हाला माहितीच आहे ना, अगदी सकाळची माझी गडबड असते आणि पिल्लं स्कूलला जायची घाई असते. तर आज त्यांना मी टिफिनला देणार होते मस्त असे रव्याचे आप्पे आणि अगदी इझी आणि पीझी अशी एकदम रेसिपी आहे. अजिबात लोड न घेणारी आहे आणि अगदी छान असे बनतात. तरी मी तुम्हाला शॉर्ट रीलमध्ये दाखवलेली आहे पूर्ण रेसिपी की कसं बनतात वगैरे. ते नक्कीच आपल्या 1 मिनिटाच्या शॉर्टमध्ये जाऊन बघा. आणि इकडे मस्त छान असे रव्याचे आप्पे रेडी झालेले आहेत. अगदी छान, न तुटता, न करपता आणि न चिकटता आणि इझिली निघतात आहेत आणि अगदी स्मूथ आणि सॉफ्ट असे झालेले आहेत. खरं सांगू का, आता मी दक्षला विचारते रिव्ह्यू की दक्ष, आप्पे आणि चटणी कशी झाली होती आणि तू एकदम डब्बा कसा फस्त केला ते सांग बरं जरा. डब्बा तर पूर्ण साफच केला, धुवायची काही गरजच बघा, डब्बा पूर्ण साफच केला, धुवायची काही गरजच नाही पडली मम्माला. इतकं छान अशा टिफिनच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. रेसिपी म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला इन डिटेल्स तर नाही पण काय बनवायची सांगते. जर एखादी माहितीच नसेल तर ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला इझीमध्ये करून देईल आणि अगदी छान पिल्लांनी टिफिन माझ्या फिनिश करून येतात. तर आता शाळा चालूच झालेल्या आहेत, म्हटलं आप्पे त्यांना बनवावेत. अगदी रात्री मी रवा भिजून ठेवला होता आणि सकाळी मस्त रव्याचे आप्पे एकीकडे बनवतच होते, दुसरीकडे मस्त गरम पाणी त्यांना आंघोळीला ठेवलं होतं. कारण आता आमच्याकडे आत्ताच नाही, बऱ्याच महिने 1-2 महिने झाले पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे आणि आता सकाळची शाळा असतात त्यामुळे उठावं लागतं आणि सकाळीच नेमकं पाणी नसतं. पाणी नसल्यामुळे गिझर काही चालू करता येत नाही, त्यामुळे या गोष्टीमुळे यांना मला पाणी बाजूलाच तापवावं लागतं. आणि त्यानंतर मस्तच दोघांचे टिफिन द्यायचे होते, त्यामुळे आप्प्याचं पात्र माझं हे छोटंच आहे फार. आणि हे छोटं पात्र असल्यामुळे मला हे 3-4 वेळा तर काढावंच लागलं. कारण की हे मी असंच इझिली, मला पहिली गोष्ट आप्पे येत नव्हते किंवा काही म्हणजे असे हे पदार्थ येतच नाही, सगळं मी काय बघून शिकलेली आहे आणि अगदी आता छान शिकली करायला. त्यामुळे मी जस्ट म्हटलं डीमार्टमधनं गेली ना सामान वगैरे भरायला, तर अशा छोट्या वस्तू मी घेऊन यायची की बघूयात आपल्याला पण हे भांडं पाहिजे, आपल्याकडे पण ही वस्तू पाहिजे असं माझं व्हायचं. म्हणून मी डीमार्टमधनं एकदा खूप वर्षापूर्वी हे छोटंसं आप्प्याचं पात्र घेतलं होतं आणि आता असं झालं छानवालं घ्यावं की काय, मला एकदम अगदी भारी आप्पे येतात म्हणून. आणि त्यामुळे मी आता घेणार आहे, असं चाललं आहे माझं की मोठं आप्प्याचं पात्र घेऊन मस्त ते झाकण असतं ना त्याला वरतून, तसंवालं काहीतरी घेणार आहे. हे खूप वर्षापूर्वीचं आहे ना, अगदी 7 ते 8 आप्पे ह्याच्यामध्ये एका वेळेस बनतात. पण ते एक दुसरा आहे ना, मी बघितलं ते मोठं असतं, त्यामध्ये ॲट अ टाईम भरपूर असे बनतात आणि झाकणी असतात. चला, इथे तर माझा टिफिन झालेला आहे भरून. कुठल्याही सब्जीसोबत कुठल्याही पदार्थासोबत माझ्या पिल्लांना शेजवान चटणी फारच आवडते आणि त्यांना बाकीच्या चटण्या दिल्या की अगदी चिडचिड कंटाळा म्हणजे खात नाही. तरी शेजवान चटणीसोबत आप्पे त्यांना दिलेले आहेत. अगदी खुशीने दोघांनी टिफिन अगदी फिनिश करून आणला होता, तर मी पण हॅप्पीच आहे. छोट्याला विचारलं होतं की पहिलं टिफिन फिनिश केला की, टिफिन जेव्हा फिनिश करतो ना तो, तेव्हा त्याचं एकच आन्सर होतं, बघते का माझा डब्बा तू खोलून, स्वतः बघ ना. अशा त्याच्या गप्पा असतात, म्हणजे समजून जायचं की त्याने टिफिन फिनिश केला आहे. आणि जेव्हा कधी फिनिश करत नाही तेव्हा त्याचं असं असतं, मग मला नाही झालं, मग त्या अर्धच टीचरने ठेवायला सांगितलं, मग असं झालं. ह्या गोष्टी असतात, म्हणजे स्वतःवर नाही ढकलणं, टीचरवर ढकलणं. चला, पिल्लं तर स्कूलला गेले तर माझी सगळी घरातली साफसफाई चालूच होती. किचन क्लीन झाल्यानंतर सोपे क्लीन करून घेते. त्यानंतर रात्री सुकलेली कपडे, सध्या मी जास्त कपडे असल्यामुळे स्टँड पण यूज करते आणि बाहेर पण टाकते, खूपच कपडे असतात. आणि त्यानंतर मग हे कपडे काढून दिले आणि तितक्यात माझं आलं एक पार्सल. आता काय पार्सल आहे हे जर बघायचं असेल तर कंटिन्यू करा. सगळी काही कामावरून चालली हर्षूला आणायला. आता आज लास्ट डे व्हॅन येण्याचा. मुंबई बघू शकता, मग अशी पाऊस पडत होतं, पण कोणी घेतलेली सायकल ह्याची. पाऊस थांबला, मग आता 2 व्हीलरतीच पटकन जाऊन येते पेन घेऊन. चलो, खावा ना. बाबू माझे रडतोय गाई. डॅडी नाही आले घ्यायला. डॅडींची कट्टी आहे ना बाळा, तू चल, गाडीला चावी लावू नको, दोघं इथंच राहू. रुसले बाळ. गाईज बघा ना, तुमचं पिल्लू कसं रुसलंय. हर्ष बघा कसं. गाईज, हर्षूने कुटाणा केलाय गाडीला. खूप वेळचा खोटं बोलू नकोस, खोटं नको बोलू. काय झालं माहिती आहे का, थांबा जरा, मला फार गरमी झाली आहे आणि मी गाडी अक्षरशः ढकलत आणली, आता इथं मागे लावून दिली आहे. काय झालं, खूप वेळचा गेट लागला. कधी नाही येणार आम्ही, आता 2-3 दिवस मी त्याला आहे ना व्हॅनने घेऊन येते. सॉरी, गाडी ढकलून काय बोलायचं, काय नाही. चल, पुढे येईल दुकानावर. अच्छा, चल जाऊ का. तर आहे ना, गाडीवरती त्याला घेऊन आले, व्हॅन नव्हती म्हणून. 3 दिवस आम्ही नाक्यावरून 2 दिवस येत होते. आज म्हटलं त्याला गेटमधनंच जाऊया. आणि गेटमध्ये आम्ही आल्यानंतर बराच वेळ ट्रेन चालली, ती मालगाडी होती आणि हा शाना गाडीची बटणं दाब, चावी खोल हे चालू होतं.
त्याला टाईमपास नव्हता म्हणून. आणि ते अप्पर डिप्परचे बटन सारखे दाबत राहिला, चावी फिरवत राहिला, किकच मारत राहिला. आणि जेव्हा गेट सुटला ना तेव्हा गाडी चालू होईना. किती वेळा सांगून. आता चांगली शिक्षा तू केलंय. कोण केलं खरं सांग? तू. मी केलं हा. खरं हा. खरं पक्का. हा. बघा मी रेकॉर्ड करते. हा. आता मी करेल का? मला माहिती आहे गाडीला काही प्रॉब्लेम नव्हता. मध्ये आधी पडते बंद. खूप दिवस झालं सर्व्हिसिंगला पण नाही टाकली. सो असा हर्षूने कुटाणा केला आहे. आता गाडी मी मध्येच लावली आहे तिकडे. मला झाली गरमी. आणि रोज हर्षूला टोपी पण आणते. आज टोपी नाही आणली. त्याला माझ्या स्टोलमध्ये घेतलं होतं. काय सांगायचं त्या गाडीचं. आता मला गॅरेजवाला बघावं लागेल. तिथून पुढं मग गाडी तिथेच लावून आलो आम्ही. आता चाललो चालत घरी 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 घरी. इतकं ऊन लागतंय ना का विचारूच नका. चल पटकन आता. हे जर काका करत असेल तर तू इथं थांब, मी गाडी घेऊन येते ढकलत ढकलत. चालतंय का? यांचं गॅरेज पण बंद आहे रे आता. चल झुनकोळ्या सगळं असते हर्षूला. आता म्हणतोय मी खूप दमलोय मम्मा. मी तर किती दमली असेल. गाडी ढकलत ढकलत घेऊन इकडे आले. आणि शाणा म्हणतो मी दमले, स्टॉल घे अंगावर म्हणतो तर नको मला. आणि आता म्हणतो मी खूप दमलोय. म्हणजे ह्यांना सवय झाली आहे गाडीची, हर्षू आणि दक्षूला. आपल्या घरी जाते का? हो सांग ना. हो ना गाईज. आणि आम्हाला पण काय झालं होतं, गाडीची खूप सवय लागून गेली. आणि गाडी असली नाही आम्ही टर्र इकडे तिकडे पटपट जातो आम्ही. आणि आता काय झालं आहे, गाडी नसली ना की आम्ही कुठे जातच नाही. आणि हा प्रॉब्लेम झाला. आणि मला काय पिल्लांना पण ती सवय झाली आहे गाडीची. काही लोक, बरेच लोक मी बघते चालत ये जा खूप करतात लांब लांबपासून. आता आम्हाला ती सवयच राहिली नाही. म्हणजे चालायला काही वाटत नाही, चालायला चालतो आम्ही. पण आता गाडीची सवय झाल्यामुळे नको वाटतं चालायला. अक्षरशः दमायला होतं. आणि आता गरमी पण खूप आहे. ह्या गरमीमध्ये इतकं ऊन लागतं आहे. आणि पिलू दमलं आहे माझं. आलं आम्ही थोड्याच घरी पोचतोय. कांदे घेत आहे काय? कसं आहे ऑनच ठेवली आहे गाडीच. आणि म्हणजे मीच त्याच्या बॅगेतला मोबाईल काढून घेतला त्यामुळे पण. चल फायनली आम्ही आमच्या पार्किंगमध्ये पोहोचलोय. आणि आता बघू गाडीचं काहीतरी सोयी सुविधा आम्हाला लावावी लागेल. चल रे बिल्लो. बघू कसं होतंय ते. मी तर फार दमली. आता थोडंसं पहिलं AC चालू करते, सवय नाही आम्हाला. दमलं का गाईस? दमलो म्हटलं मला. आता म्हणतो मम्मा मी लय दमलो. आता रोज तुला चालतच आणते स्कूलमध्ये. बापरे गरमी टू मच. हाय हाय झाली. कधी सवय लागेल मला. गाडी असल्यामुळे अक्षरशः चाललं होतच नाही. आणि गाडी असल्यामुळे चालायची गोष्टच कधी आली नाही. त्यामुळे हा थकवा म्हणण्यापेक्षा चालायला चालेल. पण गरमी आणि ऊन वरतून लागते ना त्यामुळे नको वाटतंय. बापरे मला ना चांगली अद्दल घडली आज फक्त हर्षूमुळे. आता ह्याला काय नाही. आल्या बघा काय करतोय. म्हणजे मी गेटमधनं गाडी अक्षरशः गेटच्या पलीकडे आणली. गेट उघडा होता म्हणून. नंतर परत कोण पलीकडे जाणं लागलं तर ढकलत आणली. त्यामुळे मला जास्त त्रास होत आहे. इट्स ओके फाईन. कधीतरी ह्या गोष्टी पण शिकल्या पाहिजे, अनुभवल्या पाहिजे की कधी कुठली गोष्ट घडली काय करावं, प्रसंग काय आलं तर त्यावेळेस आपण हे होऊन न जाता, घाबरून न जाता पुढे काय करावं. तर मी न घाबरता, नाही तर काय वेळेस सुरुवातीला गाडी बंद पडली की मी तिथेच ठेवून द्यायची. ह्याला त्याला फोन करायची. आज मी काय केलं, गाडी बंद पडली, खूप वेळा ट्राय केलं नाही झाली. फायनली ह्याने खूप बटन दाबले त्यामुळे झालं. आणि ते इकडे येऊन मी लावली. आता बघू थोड्या वेळाने गॅरेजवाला नेईल किंवा ट्राय करेल एकदा दोनदा. तेव्हा पण चालतच जावं लागेल. सो आहे बघा इकडे काय पण याची कॅपॅसिटी बघा. दमला का नाही ते सांग, किती दमला. आणि आल्यानंतर त्याला आत्तूने दिलेलं गिफ्ट 2 दिवस गाडीत होतं डॅडांच्या. सो एक घेऊन आलाय तो. आणि हे गेम काय दिले आत्तूने, हे गेम बॉल आहे का बघ त्यामध्ये. दोन बघू मला दाखव कसं आहे गाईज. टाकायचं. 1 2 3 4 5 6 7 8  9  10  11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156 1
इतकी दमल्याने एवढा गर्दीत एवढा ट्रॅफिक लागलं होतं. त्यातून हर्षूच्या टीचर मागित होता, आम्हाला माहीत नाही. हर्षूच्या टीचरनी थांबवली गाडी, त्यांनी आम्हाला बघितलं असावं आणि हेल्प लागली तर कॉल करा. म्हणजे एवढे क्युरियोसिटी, इतकं म्हणजे रिस्पेक्ट आणि इतकं जे रिलेशन बनले ना, असे रिलेशन फार आवडतात मला. म्हणजे इतर जागी मी जरी असले असेल तरी त्यांना म्हणजे कोणी असलं तरी हेल्प केली असती, जे ओळखीचं असेल तर. हेल्प म्हणण्यापेक्षा एक विचारलं तरी खूप म्हणजे हेल्पफुल वाटतं आणि भारी वाटलं मला. त्यांनी विचारलं की काय गरज वाटली का, गाडी हे झाली आहे का. पण मला असं वाटलं ते विचारत होते तेव्हा की होईल चालू म्हणून, त्यामुळे मी त्यांना काही बोलले नाही आणि चालू होते गाडी, असं काय नाही. सो थँक्यू टीचर, तुम्ही जर ब्लॉग बघितला तर थँक्यू मला. तुमच्या हर्षूने आता तो माझ्यापेक्षा जास्त तुमचा आहे. तर स्टार्टिंगच्या मी तुम्हाला म्हणते, तुमच्या हर्षूने गाडी माझी बंद पडली असते, तुमच्या हर्षूने, हो की नाही. आणि माझ्यावर नाव तर तू केली आणि माझ्यावर नाव घेतली. पण श्रेया टीचर, तुमच्या हर्षूनेच आज गाडी बंद पडली आहे, नक्कीच, हे नक्की. कारण खूप वेळच आम्ही तिथे उभे होतो आणि मी लवकर घरी जावं म्हणून गेटमधनं आली, तर हर्षूने अप्पर डिप्परचे बटन दाबून प्लस किकचे सारखे बटन दाबून आणि हॉर्नचे बटन दाबून कंटिन्यू त्याचं तेच चालू होतं. खेळणं नको म्हटलं तरी त्याला गरमी होत होती, त्याला वाटत होतं. कधी ट्रेन तो मला म्हणत होता रिटर्न फिरून आपण नाक्यावरून जाऊ, पण तिथं तेवढंच लागलं असं. मग त्याला म्हटलं आपण सावली ते थांबू इथंच. आणि नेमकी गाडी ना अशी ह्याच्यावर होती, चढावर उतारावर अशी होती आणि मी ब्रेक दाबून धरला तर त्यामुळे पण झालं असेल. नुकता हर्षूवर तिला नाव घेणार मी. तर असे प्रसंग येतात लाईफमध्ये. चलो आता बघते गाडीचं काय करायचं आहे काय नाही ते त्यानंतरच. सगळं काही काम चालू असतानाच अचानक बेल वाजली आणि बघितलं तर वाटलं नव्हतं, हे पार्सल खूप आधीपासून मागवलं होतं आणि मला असं वाटलं की कॅन्सलच झाले. पण तितक्यात ते आलं आणि मी म्हटलं की काय इतका मोठा बॉक्स म्हटल्यावर बापरे हे काय आले. आणि खूप आधी मागितल्यामुळे ते क्लिकही झाले ना की काय. आणि अगदी जड वाटला बॉक्स बघून, पण अजिबात नाही जड, अगदी हलकं. म्हणजे पिल्लू उचलते म्हटलं हलकंच हलकं, तुम्ही बघू शकता. असं काही पार्सल मोठं आलं की त्याला जास्त खुशी होते की काय आलं हे त्याचं चालू असतं. आणि त्याने दुपारी चप्पल स्कूलमधून आल्यानंतर काढलेला खालीच होत्या, त्या स्टँडवर ठेवून दिला. आता त्याच्या आधी मला उत्सुकता लागली होती की काय असेल आणि नंतर पटकन आठवलं की अरे हां आपण हे मागवलं होतं. आता हे काय इतकं छान वस्तू मागवली आहे की ती आपण कुठल्याही ठिकाणी ठेवू शकतो. टिप आहे आणि अगदी भारी आहे, हलका आहे आणि अगदी छान आहे. म्हणजे दिसायला अट्रॅक्टिव्ह आहे. कुठल्याही कोपऱ्यात इझिली बसू शकतो आणि इझिली राहू शकतो. त्यावरती खाली आपण मस्त असं पॉट ठेवू शकतो. मी कुठे ठेवलं हे तुम्हाला नक्कीच नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. अगदी छान असं आणि छान वाटलं मला. आणि त्याची प्राईज अगदी कमी किमतीत आहे. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा नक्की की किती रुपीजला असेल हा भेटला. आणि नक्कीच कमेंट आल्या तर मी तुम्हाला नक्कीच उद्याच्या किंवा नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेल की हा किती रुपयाचा आहे आणि अगदी छान भेटला आहे. आता हे नवीन पार्सल काय आहे तर बघायचं तर बॉक्स मम्मांनी टाकून दिलेला परत घेऊन आला आणि त्यात खेळायची मजा वेगळीच त्याला झाली. आणि तिथेच मला खेळायचं, त्याच्यातच खेळायचं, त्यातच मोबाईल बघायचं, असं त्याचं काहीतरी चालू होतं. घरामध्ये अशा काही वस्तू आल्या की त्याचा वापर दुसरं तिसरं कोणी न करता आमचा हर्षूच खूप करतो. हाच तुमच्यासोबत येणार होता, कुठे तुमच्या बँडला येणार होता नाही त्यामध्ये. लागेल 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 लागेल. सॉरी आज चालत होते माझे. चल चल के जाना पड़ रहा है मेरे को सब जगह से. चालत जा चालत ए. आजचा दिवसच खूप घाण. गाडीने दगा दिलाय मला. फुल टू वॉकिंग चालू आहे माझी. अशी जर वॉकिंग केली ना नक्कीच मी माझं वजन अजून मेंटेन राहील. आणि असं वाटतं आता थोडंसं गाडीचा प्रवास बंद करून वॉकिंग करत चालून घेऊन सगळ्या गोष्टी करत राहाव्या म्हणून. चला आता रोडने जाते, कॅमेरा पकडला आहे पण मला सवय झाली आहे फोन कॅमेरासमोर बोलायची. पण बाकीच्या लोकांना ते बघायला विचित्र वाटत असेल. इट्स ओके. आता मला ते आवड आहे आणि त्यात काही दक्षने आज सायकल आणली आहे आणि सायकलवरती चाललंय. थांब रे गाड्या येतात मला येऊ देत. आणि माझी ड्युटी इज वॉकिंग आणि त्याची ड्युटी सायकलिंग. अय थांब ना. चला हळू, समोर गाडी येते. मला भेटली माझी छोटी नन्ना. कोणत्या स्टँडर्डला गेली? दक्ष गाडी येईल पुढून. दक्ष 6ला गेली. हा तुम्हाला दुसरीलाच वाटते का? आणि तू कसले पटपट मोठे झाले बघा. काही ज्या माझ्या नणंदबाई आहेत बघा छोट्या छोट्या.
कुठे गेलं गौरीकडं? हॅलो गाईस, तुम्ही माझा अवतार बघाल तर हा अवतार माझा जो आहे ना आता, तो मी सगळा स्वयंपाक केल्यानंतरचा आहे. की इतकी घामाघूम मी झालेली आहे, तुम्हाला दिसत असेल नाही माहिती. सगळं किचनमधलं स्वयंपाक आणि सगळं काय आवरून अख्खं किचन क्लीन केलं आहे. आणि का त्यामागचं कारण, आज किचनचा ब्लॉग मी तुम्हाला दाखवलाच नाही. खूप गडबडीत स्वयंपाक केला आहे. आत्ता वाजलेत जवळजवळ, तुम्हाला दाखवते किती वाजलेत ते. किती वाजलेत रे, 8:30. त्यांना दिसेल काय 8:30. 8:30 तर आत्ता झालेत. हर्षशीला गेला आणि म्हणतो मला नको दाखवू. तर आत्ता वाजलेत जवळजवळ 8:30 आणि माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. का ह्या मागचं कारण असं आहे की पिल्लांनी आमचाच ब्लॉग लावला इकडे. आणि यांना आम्ही म्हणजे आम्हाला देऊळ बंद हा मूवी बघायचा होता खूप दिवसापासून. तर त्याला काही मुहूर्तच लागत नव्हता. तर मी आज पटापट स्वयंपाक आवरला आहे आणि आता देऊळ बंद या मूवीला आम्ही जाणार आहे. आणि आहोंनी तिकीटं काढलेले आहेत. सो म्हटलं पटकन स्वयंपाक करावा आणि मूवीला जावं. तर खूप इमर्जन्सी, त्यानंतर मी दक्षला घेऊन आले. त्यानंतर खूप गडबडीत स्वयंपाक केला. चिकन आणलं, रोटी बनवली, हो मसाला काढला, प्लस भाजी टाकली, भात केला. आता मस्त हे यायची वाट बघते. जेवण 9 वाजता घेतो, बरोबर 9:30 वाजता जेवण करून प्रॉपर सगळं क्लीन झाल्यानंतर मस्त मूवीला जाईन. किती काय असलं तरी खूप गडबडीत सगळं केलं आहे. तुम्हाला दाखवते. माझ्या रोट्या बनवल्या, फक्त बटर लावायचं बाकी आहे त्यांना, कारण की मग त्या गार झाल्यानंतर ते हे होऊन जातील, कडक होतील. त्यामुळे मी नॉर्मली त्यांना बटर नंतर लावेन. म्हटलं दाखवते तुम्हाला मी स्वयंपाक काय बनवला आहे. खूप गडबडीत आणि गरमी बघा. आता पहिले फ्रेश होणार आणि त्यानंतर जेवायला घेणार. छान अशा रोट्या बनवल्यात. बाबू चिकन बनतं इकडं. माझी कुठे माझ्या दारात आली गाईज. हॅलो गाईज, छान असं तर फ्रेश झाली आहे आणि आता मूवीला चाललो आहे आम्ही. आणि बघू आता मूवीमध्ये. खूप दिवस होतो मनामध्ये की बघायचाच बघायचा. फायनली आजचा मुहूर्त आला आहे आणि आम्ही चाललो आहे 10च्या शोला. ऑन द वे सगळं काय आवरल्यानंतर मी आत्ता अशी फ्रेश झाली आहे. चलो, आजचा ब्लॉग इथेच एंड करते. भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.